नमस्कार मित्रांनो, तर आज आम्ही वांग्याला हार्वेस्टला आहे. पहिला वांगा आमच्या शेतीमध्ये आलेला आहे, बघू शकता मस्तपैकी वांगा आहे रे बाबा. त्यानंतर हे काकडीचे रोपटे, छोटे छोटे रोपटे बघू शकता ना, ते काकडीचे रोपटे आज आम्ही ट्रान्सफर करणार आहे. तर हे 18x18 ग्रो बॅग आहे. माती आणि ग्रो बॅग आमच्याकडे होते नाही, म्हणून हे छोट्या छोट्या पॉटमध्ये आम्ही लावलेले आहे. तुम्ही बघू शकता हा व्हिडिओ मी माझ्या चॅनलमध्ये ॲड केला आहे की काकडीचे रोपटे कसे लावायचे, आणि हे आता आम्ही फक्त ट्रान्सफर करत आहे. तर हे मातीचं मिक्सचरमध्ये कसं 50% आपली साधी माती, 30% तुम्ही वर्मी कंपोस्ट किंवा गाईचं खत पण घेऊ शकता, आणि आम्ही 20% मी ना कोकोपीट टाकलेलं आहे. ओके, त्यानंतर याच्यामध्ये ॲडिशनली तुम्ही जे केळीचं सालीचं पावडर आहे ना, वाढलेल्या केळीचं सालीचं ते टाकू शकता, आणि जे चायपत्ती आहे वापरलेली त्याचं पावडर मी टाकलेलं आहे. ज्याच्याने काय होणार, जे झाडाची ग्रोथ चांगली होणार, पोटॅशियम नायट्रोजन भेटणार, आणि उन्हीत हे खूप गरजेचं असते यांना. आणि थोडी मल्चिंग टाकली आहे ज्याच्याने ओलावा राहावा, म्हणून कारण की उन्हाळ्यामध्ये मल्चिंग खूप गरजेचं आहे. तुम्ही 7 ते 5 दिवसामध्ये अशा प्रकारे रोपटे वाढून जाणार. त्यानंतर तुम्ही यांना अशा प्रकारे सपोर्ट देऊन तुम्ही काकडीचं झाड वाढवू शकता. चॅनलला सबस्क्राईब करा. बोला रामकृष्ण हरी.